आणि आता बातमी महाराष्ट्रातल्या सर्वात महागड्या फ्लॅटची। वरळीत उभ्या राहत असलेल्या एका इमारतीत लीना गांधी या महिलेनं 2-5 किंवा 10 कोटी नव्हे तर तब्बल 703 कोटी रुपयांचा फ्लॅट बुक केलाय। पाहुयात या फ्लॅटची कहाणी। मुंबईमध्ये देशातील सर्वाधिक महागड्या घराच्या खरेदीची नोंद झालेली आहे। माझ्या मागे बघत असणाऱ्या याच नमन याना इमारतीतील शेवटच्या मजल्यावरील डुप्लेक्सची विक्री तब्बल 639 कोटी रुपयांना झालेली आहे। औषध निर्मिती क्षेत्रातील उद्योजक असणाऱ्या लीना तिवारी यांनी या इमारतीमध्ये 22,500 स्क्वेअर फीटाचे डुप्लेक्स खरेदी केलेले आहे। मुंबईच्या प्रतिष्ठित परिसरामध्ये उच्चभ्रू लोकांचं असणारं आकर्षण हेच या डीलमधनं समोर येतंय। भारतातल्या लक्झरी रिअल इस्टेट बाजारपेठेतला हा एक ऐतिहासिक व्यवहार म्हणावा लागेल। सी व्ह्यू हे डुप्लेक्स टॉवर मधल्या 32व्या ते 35व्या मजल्यांवर आहे। पण इतकी महागडी प्रॉपर्टी घेणाऱ्या या लीना तिवारी आहेत कोण? लीना तिवारी गांधी या बड्या उद्योगपती आहेत। USV या औषध कंपनीच्या त्या चेअरपर्सन आहेत। फोर्ब्सच्या श्रीमंत महिलांच्या यादीत त्यांचं नाव येत असतं। लेखिका आणि समाजसेविका सुद्धा आहे। काही वर्षांपूर्वी वरळी परिसरात लक्झरी फ्लॅटची तितकी मागणी नव्हती। मात्र अलीकडे झालेला कोस्टल रोड आणि सी फेस दरम्यान होणारे मोठाले गार्डन यामुळे या परिसरात लक्झरी फ्लॅटची मागणी वाढली। ही फक्त स्टेटस सिम्बलचा डील आहे, कारण असे प्रकारचे लोक 50, 100, 200, 500 करोडचे फ्लॅट्स घेणारी लोक अम्युनिटीज आणि स्पेसिफिकेशनचं कधीही बोलत नाही, कारण ते स्वतःचे स्पेसिफिकेशन आणि अम्युनिटीज तयार करतात। म्हणून हा लोकेशनसाठी डेव्हलपरचं काहीच स्पेशल योगदान नाही आहे। फक्त बायरचा काय पाहिजे होता म्हणून त्यांनी एक एक्सक्लुझिव्ह, सुपर एक्सक्लुझिव्ह आणि स्टेटस सिम्बल म्हणून ही डील केली असेल। लीना तिवारी यांनी बंगल्याचाही शोध घेतला होता। संपूर्ण अपार्टमेंट घेण्याचाही लीना तिवारी यांचा प्रयत्न होता। मात्र मोक्याच्या ठिकाणी त्यांना ते मिळू शकलं नाही। त्यानंतर हाय राईज प्रीमियम लक्झरी अपार्टमेंटचा शोध त्यांनी सुरू केला। इतर प्रकल्पांमध्ये ताबा मिळायला अजून उशीर होणार होता, पण नमन जाना इमारतीचं काम पूर्णत्वास आलं होतं। शेवटच्या मजल्यावर 2च ड्युप्लेक्स शिल्लक होते। शिवाय वरळी सी फेसवर कुठेही असे अपार्टमेंट नव्हते। त्यामुळे लीना तिवारींनी जास्त पैसे देऊन फ्लॅट विकत घेतला। या घराची प्रति स्क्वेअर फूट किंमत ही 2,83,000 रुपये इतकी आहे। काही दिवसांपूर्वीच 2,93,000 स्क्वेअर फूट प्रमाणे उदय कोटक यांनी याच भागात 2 बंगल्यांची खरेदी केली। मात्र जमिनीसकट बंगला आणि इमारतीमध्ये फ्लॅट या दोन्हीची तुलना केली तर लीना तिवारी यांची खरेदी देशातली सगळ्यात महागडी खरेदी ठरतीये। और सामने आपको अनऑब्स्ट्रक्टेड सी व्यू मिलता है, और खास करके जब इस ऐसी इमारतें जो आपको अनऑब्स्ट्रक्टेड सी व्यू दे, कोस्टल रोड से नजदीकी दे, आपको एयरपोर्ट और नरीमन पॉइंट जो दोनों बिजनेस हब्स हैं, BKC जो दूसरा बिजनेस हब है, एयरपोर्ट आप जाते हैं, अधिकांश बिजनेसमैन जाते हैं, तो आपको कहीं ना कहीं आपको नजर आता है कि इतने बड़े घर का इतना रेट मुंबई जैसे शहर में बनता ही है। खास करके जब आप वाल्केश्वर और ये सारे इलाके जहां पर पहले लोग रहा करते थे, आज भी रहते हैं, बहुत बड़े बड़े बिजनेसमैन रहते, पर वहां की इमारतें भी आप देखें तो ऐसा लगता है कि बहुत आसपास में है, जो वर्ली में नहीं है। वर्ली में चीजें बदली हैं। वर्ली में समुद्र महल एक समय में, आज भी कई बड़े बड़े लोग वहां रहते हैं और वहां के घर भी वर्ल्ड रिकॉर्ड बनाते थे या देश में रिकॉर्ड बनाते थे जब उनके पर स्क्वायर फीट रेट की बात करते थे। पर आज सी फेस और वर्ली का ये इलाका जहां लोग ज्यादा नहीं आते थे, वो भी अपने आप में एक अजूबा बनता जा रहा है। और उसके पीछे का कारण है कि लोगों को ये जगह ज्यादा सेंट्रली लोकेटेड लगती है, कनेक्टिविटी ज्यादा मिल रही है। जितके पैसे खर्च करून लीना तिवारी यांनी या इमारतीमध्ये 2 डुप्लेक्स खरेदी केले, तितक्या पैशात त्या मुंबईमध्ये जागा घेऊन आरामात बंगला बांधू शकल्या असत्या। मात्र मुंबईमध्ये जागा मिळणं तितकं सोपं नाही। त्यातही मुंबईच्या वरळी सिफेस सारख्या परिसरात जागा मिळणं हे जवळपास अशक्यच।
जागा जरी विकत मिळाली तरी त्या ठिकाणी बंगला बांधल्यानंतर त्या बंगल्यातनं मिळणाऱ्या व्ह्यूला हे या इमारतीतल्या डुप्लेक्सची सर येऊ शकत नाही आणि याचमुळं लीना तिवारी यांनी या इमारतीत घर घेणं हे योग्य समजलं असावं. कॅमेरा पर्सन गौरव नाईकसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.